खराब जमिनीतून जास्त उत्पादन कसे घ्यावे? खरं तर खराब जमीन ही कधी नसतेच. पण अनेक जणांना कितीही रासायनिक खते घातली तरी उत्पादनच निघत नाही. खर्च तर खूपच करतात, पण तोही चुकीचाच. नाचता येईना अंगणवाकडे अशी त्यांची परिस्थिती असते. यावर मार्ग म्हणून शेतकऱ्यांचा मित्र ऊर्जा इंडस्ट्रीज योग्य माहिती, योग्य वेळी खते, औषधे, तणनाशक. नमस्कार, मी आपला मित्र उमेश कापसे. यूट्यूब चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. 80,000च्या आसपास आपले सबस्क्रायबर्स आहेत आणि 425हून अधिक व्हिडिओज आहेत. खरं तर बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्याला नक्की काय आणि किती उत्पादन घ्यायचं आहे, किती खर्च होणार आहे याचीच टॅली नसते. तर आपण या व्हिडिओत ते सर्व काही पाहणार आहोत. जर आपणाला पाकच खराब जमीन आहे असं वाटत असेल, म्हणजे एकदम मुरमाड खडकाळ जमीन वाटत असेल, तर कुठल्याही कारखान्यातून जे खराब पाणी निघतं, म्हणजे साखर निघाल्यानंतर त्यांचं जे वेस्टेज असतं, ते टँकरद्वारे ते पाणी फ्रीमध्ये फक्त वाहतूक चार्ज घेऊन ते देत असतात. ते जर पाणी त्या खराब शेतामध्ये म्हणजे मुरमाड शेतात सोडलं तर साधारणपणे 1 ते 1.5 वर्षाच्या आतच तर कितीही खडक असला तर त्याचा मुरूम आणि त्या मुरुमाची माती नक्कीच होते. पण ह्याच्यासाठी पाण्याची गरज मात्र जास्त असते. तर अशा या जमिनी जरी आपण सोडून दिल्या तर इतर कुठल्याही जमिनींचा विचार केला तर कुठलाही शेतकरी एकरी 100 टन 120 टन ऊस उत्पादन काढत असताना खूप त्याला कष्ट करावं लागतं. खर्चही त्याचा खूप होतो. त्यामुळं कमी खर्चातली चांगली टेक्नॉलॉजी आपण त्या शेतकऱ्यांना समजावून देतो आहोत. खरं तर आपल्याला रोपच लावलं पाहिजे. जर आपल्याला आपली जमीन खराब आहे किंवा उत्पादनच निघत नाही असं वाटत असेल तर. कारण कांडी लावल्यानंतर ती कांडी उगवायला आणि जगवायलाच तुम्हाला जवळजवळ 3 ते 4 महिने जातात. त्याच्यामध्ये गवताळचं सुद्धा प्रमाण राहतं. याकरता कांडी लावण्यापेक्षा तुम्ही रोपच लावा. समजा तुम्हाला रोप लावायचं नसेल तर तुम्ही उभी कांडी लावा. उभ्या कांडीचा व्हिडिओ ऑलरेडी 2 महिन्यापूर्वी आम्ही दिलेला आहे. यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज असं नाव सर्च करा. आता ह्या खराब जमिनीला कमीत कमी 3 आळवण्या ह्या व्हायलाच पाहिजेत, लक्षात घ्या. कारण का खराब जमीन ह्याचा अर्थ काय असतं की त्या जमिनीमध्ये अशी काही अन्नद्रव्य जास्त प्रमाणामध्ये असतात की ज्याच्यामुळं रासायनिक खतांचा अपटेकच होत नाही. उदाहरणार्थ DAPचंच बघा. DAPमध्ये स्फुरदाचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे NPK. त्यातील पीचं प्रमाण जास्त असतं. हा पी उपलब्धच होत नाही आहे. कारण ऑलरेडी त्या जमिनीमध्ये जे टॉक्झिक घटक असतात त्याच्याबरोबर याची रासायनिक अभिक्रिया फास्ट होते. त्यामुळं मुळीच वाढत नाही कुठल्याही पिकाचे. तर त्याकरता आपणाला DAP हा त्या जमिनीमध्ये वापरायचा नाही आहे. खतं कमीत कमी वापरून आपणाला त्याच्याऐवजी जास्तीत जास्त स्प्रेवरती म्हणजे पानांच्याद्वारेच त्यांना अन्नद्रव्य पुरवायचे आहेत. तर ही अन्नद्रव्य आपण विविध माध्यमातून म्हणजे 19-19, 12-61, फेरस, झिंक अशा कुठल्याही स्वरूपामध्ये पाय स्प्रे, संजीवक असतील, टॉनिक असतील, ती फवारून आपल्याला उत्पादन घेता येतं. सोबतमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला आता शेणखत उपलब्ध होत नाही आहे, परंतु या खराब जमिनींना शेणखत, मळी असेल किंवा तुमचं कुठलंही तागधान्यासारखं पीक असेल, असं काही ना काहीतरी खास करून गांडूळ खताचा विचार केला तर ते बेस्ट पर्याय राहतो. त्यामुळे खराब जमिनीतून जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर कांडी लावण्यापेक्षा रोप लावा. रोप नसेल तर उभी कांडी लावा. आडवी कांडी अजिबात लावू नका. 3 आळवणी झाल्याच पाहिजेत. 5 फवारणी झाल्याच पाहिजेत. सेंद्रिय खतांचा वापर हा करायलाच पाहिजे. तरच अशा खराब जमिनीतून आपणाला जास्तीत जास्त उत्पादन घेता येते. आम्ही गेली 18 वर्ष विविध प्रकारे ट्रायल घेऊनच या सगळ्या टेक्नॉलॉजी आपणाला देतो आहोत. कारण आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि 80,000च्या आसपास आपले सबस्क्रायबर्स असताना आपल्याला कुठल्याही पिकाची कुठलीही काही म्हणजे खतं टाकायचे आहेत, तणनाशक मारायचं आहे, फवारणी घ्यायची आहे. आपण फक्त आपल्या पिकांच्या, आपल्या जमिनींचे आम्हाला फोटो पाठवा. त्यानुसार आम्ही आपणाला निश्चितपणेच योग्य अशा माहिती आपल्या घरबसल्या देऊच. सोबत आमचे ओरिजिनल पावडर फॉर्ममधील औषधंसुद्धा आपल्या घरी पोच नक्कीच होत असतात. याकरताच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्ते.